गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ब्रिज रेक्टिफायर स्टार्ट केलं होतं. ब्रिज रेक्टिफायर एक मोर पॉप्युलर रेक्टिफायर सर्किट आहे, कारण त्याचं जे आउटपुट आहे ते कसं आहे, फुल वेव्ह DC रेक्टिफायरसारखं आहे किंवा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर जो लागतो आपल्याला तो या ठिकाणी गरजेचा नाही. विदाऊट सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपण फक्त 4 डायोड्स यूज करून काय करू शकतो, फुल वेव्ह रेक्टिफायरसारखं DC आउटपुट मिळवू शकतो. त्याची वर्किंग कशी आहे ॲक्च्युअल बघू आपण. इथं 2 डायग्राम आहेत, एकूण 3 डायग्राम आहेत. या 3 डायग्रामपैकी ही जी सेकंड आणि थर्ड डायग्राम आहे, या दोन्ही पण डायग्राममध्ये काय दाखवलं आहे त्यांनी, फॉर बोथ हाफ सायकल्स ऑफ AC. आपल्याला माहीत आहे की अल्टरनेटिंग करंट हा कसा असतो, इनिशियली हे पॉझिटिव्ह हाफ परत निगेटिव्ह हाफ, बरोबर आहे, दिसतं इथं आपल्याला. हा वरचा पार्ट हा पॉझिटिव्ह हाफ आहे, परत नेक्स्ट हाफ कसा आहे, निगेटिव्ह हाफ आहे. मग त्याने काय म्हणले, फॉर बोथ हाफ सायकल्स ऑफ AC, दोन्ही पण हाफ सायकल पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, करंट थ्रू RL इज फ्लोईंग, करंट थ्रू लोड रेजिस्टन्स इज फ्लोईंग. या लोड रेजिस्टन्समधून दोन्ही पण केसेसमध्ये करंट हा फ्लो होतो. आणि कसा फ्लो होतो, इन द सेम डायरेक्शन लाईक सेंटर टॅप रेक्टिफायर, बट इन ब्रिज रेक्टिफायर ईच हाफ सायकल्स 2 डायोड्स आर इन फॉरवर्ड बायस्ड अँड अदर 2 डायोड्स आर इन रिव्हर्स बायस. काय आता इथं काय केलं आहे, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर न यूज केल्यामुळं इथं 4 डायोड्स यूज केलेले आहेत. या 4 डायोड्समध्ये पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला 2 डायोड्स कसे असतात तर फॉरवर्ड बायसमध्ये असतात, आणि नेक्स्ट 2 डायोड्स हे कसे असतात, रिव्हर्स बायसमध्ये असतात. त्यामुळं पहिल्या हाफ सायकलला करंट हा लोड रेजिस्टन्समधून पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असा फ्लो होतो, आणि नेक्स्ट हाफ सायकलला देखील त्याच्यात एक्झॅक्टली अपोजिट 2 डायोड्स फॉरवर्ड बायसमध्ये असतात आणि दुसरे 2 रिव्हर्स बायसमध्ये असतात. त्यामुळं करंट परत एक वेळेस RL या डायरेक्शनला किंवा RLमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा फ्लो होतो. आता बघा, पहिली केस त्यांनी काय सांगितले, सपोज इन द फर्स्ट हाफ सायकल ऑफ AC. इथं आपण फर्स्ट हाफ सायकल कन्सिडर केलं AC करंटचं. टर्मिनल A इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टर्मिनल B. टर्मिनल A जो आहे इथला वरचा हा कसा असेल, विथ रिस्पेक्ट टू B हा सुरुवातीला पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. त्यामुळं काय होईल, then diode D1 and D3 become forward biased and D2 and D4 become reverse biased. आता ह्याच्यामुळं काय होईल, हा पॉझिटिव्ह करंट कुठं आला, या ठिकाणी D1ला आला, बरोबर आहे. कुठं आला, इथं D1ला कुठला, इथं P टाईप सेमीकंडक्टर आहे. मग पॉझिटिव्ह जर P टाईपला मिळाला तर काय होईल, हा डायोड झाला फॉरवर्ड बायस. मग करंट इथून असा इथपर्यंत आला, परत करंट इकडे यायला पाहिजे. मग इथं काय आहे, N टाईप सेमीकंडक्टर आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा झाला रिव्हर्स बायस. त्यामुळे या आर्ममध्ये करंट फ्लो होणार नाही, करंट सरळ इथं गेला. परत दुसरी गोष्ट, आता काय झालं, हा निगेटिव्ह टर्मिनल कुठं आला, Bला आला. त्याच्यामुळं निगेटिव्ह कुठं गेला, इथं पॉझिटिव्हला निगेटिव्ह, इथं काय होईल, हा परत रिव्हर्स बायसमध्ये करंट इकडे जाणार नाही. करंट कुठं जाईल, निगेटिव्ह इकडं फॉरवर्ड बायसमध्ये गेला, हा इथं जाईल. आता इकडं काय झालं, परत निगेटिव्हचा करंट इथं आला, इथं P आहे आणि हा निगेटिव्ह करंट आहे फॉरवर्ड, म्हणजे इथं थोडक्यात हा काय झाला, परत रिव्हर्स बायसमध्ये गेला आणि करंट इथून असा या डायरेक्शननं इथं आला. सर्किट काय झालं, हे कंप्लीट झालं. म्हणजे करंट कसा फ्लो झाला, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असा फ्लो झाला पहिल्या हाफ सायकलला, बरोबर आहे. तर पुढे बघा, त्यांनी काय म्हणले, नाव रेफर दिस डायग्राम, करंट डायरेक्शन इज फ्रॉम द टर्मिनल A थ्रू D1 थ्रू RL थ्रू D3 टू टर्मिनल B, बरोबर आहे. करंट डायरेक्शन कसं आहे, तर या पद्धतीनं अशा दाखवल्याप्रमाणे हे डायरेक्शन आहे, बरोबर आहे. म्हणजे इथून करंट असा येईल, बरोबर आहे, इथून RL हे इथून या डायरेक्शननं करंट हा असा इथं वापस जाईल. म्हणजे त्यांनी करंट डायरेक्शन कसं आहे पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला ते इथं आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे, बरोबर आहे. मग लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला जे काय व्होल्टेज मिळणार आहे ते आउटपुट व्होल्टेज किती असेल, तर V आउटपुट इज इक्वल टू IL, दॅट इज करंट फ्लोईंग थ्रू द लोड रेजिस्टन्स इंटू RL, म्हणजे लोड रेजिस्टन्स हे आपलं काय असेल, आउटपुट. आता याच्यानंतर नेक्स्ट हाफ सायकलला काय होतं बघा, ॲट द नेक्स्ट हाफ सायकल द टर्मिनल B इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टर्मिनल A. म्हणजे आता नेक्स्ट हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकलला इथं निगेटिव्ह पोटेन्शियल येईल आणि इथं काय असेल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल. मग त्यामुळं काय होईल, नाऊ फ्रॉम दिस डायग्राम द डायोड D2 and D4 becomes forward biased and D1 and D3 becomes reverse biased, and the current through circuit is from terminal B through D2 through RL through D4 to terminal A. That indicates the current through load resistance is in the same direction as it was in the first cycle. म्हणजे इथं पॉझिटिव्ह आलं, पॉझिटिव्ह आल्यामुळे इथं हा समजा हा पॉझिटिव्ह पोटेन्शियल या ठिकाणी इथं आला. आता इथं आल्यानंतर काय होईल, इथं पॉझिटिव्ह कुठं आहे, इथं P टाईप आहे, बरोबर आहे. इथं हा P टाईप आहे आणि हा N टाईप आहे.
हा झाला फॉरवर्ड रिव्हर्स बायस, इकडं करंट जाणार नाही. कुठं गेला तो D2मधून गेला, हा फॉरवर्ड बायस झाला. याच्यानंतर काय होईल, इथं आला. आता याच्यानंतर इथं एन आहे, आता करंट आला कुठला आहे, पोटेन्शियल कुठला आहे, पॉझिटिव्ह. त्याच्यामुळं काय होईल, हा परत रिव्हर्स बायसमध्ये गेला, करंट इथून असाच लोड रेजिस्टन्समधून इथं आला. आता याच्यानंतर बघा, आता इथं दिसतं आपल्याला काय, इथून करंट इथं वापस आला, इथून परत हा इथं दाखवला आपल्याला, इथं आला, इथं पी आहे, इथं एन आहे, हा फॉरवर्ड बायसमध्ये जाईल आणि करंट परत इथं रिव्हर्स जाईल. बरोबर आहे. म्हणजे हे निगेटिव्ह एनला दिल्यामुळं हा फॉरवर्ड बायस असेल आणि इथून आलेला करंट हा इथून इझिली पुढे पास होईल, कारण हा फॉरवर्ड बायसमध्ये आहे. म्हणजे हे 2 डायोड्स फॉरवर्ड बायस आहेत आणि हे 2 रिव्हर्स बायस आहेत. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही पण केसेसमध्ये, पॉझिटिव्ह हाफ सायकलला, निगेटिव्ह हाफ सायकलला, दोन्ही पण केसेसमध्ये आउटपुट आपल्याला कसं मिळते, सेम आउटपुट मिळते आणि करंट हा सेम डायरेक्शननं फ्लो होतो. हे झालं ब्रिज रेक्टिफायर. आता त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते बघू आपण अगोदर. बघा, फर्स्ट ॲडव्हान्टेज काय आहे, मोर DC आउटपुट व्होल्टेज दॅन हाफ वेव्ह. VDC इज इक्वल टू 2 times V पीक डिवायडेड बाय पाय. कारण इथं काय दिसते आपल्याला, इथं जर बघितलं आपण तर या ठिकाणी एकच पीक आहे, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह पीक आहे. पण इथं आपल्याला एवढ्याच याच्या डिस्टन्समध्ये आपल्याला इथं 2 पीक मिळालेत. त्याच्यामुळं इथं आपण काय म्हणू शकतो, 2 times V पीक डिवायडेड बाय पाय रेडियन. म्हणजे 180 डिग्रीमध्ये इथं आपल्याला पॉझिटिव्ह पीक किती मिळाले, 2, ॲज कम्पेअर्ड टू हाफ वे रेक्टिफायर. हाफ वे रेक्टिफायरमध्ये आपल्याला 180 डिग्रीमध्ये किंवा 180 डिग्रीमध्ये आपल्याला जो मिळणारा जो पीक आहे तो किती आहे, एक सिंगल आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं इथं आपण काय म्हणू शकतो, ॲज कम्पेअर्ड टू हाफ वे रेक्टिफायर या ठिकाणी आपल्याला एका सायकलमध्ये, म्हणजे हे इनपुटचं एक सायकल आहे, एका सायकलमध्ये हाफ वेव्हचं फक्त आपल्याला एकच पीक व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. परंतु इथं आपल्याला डबल मिळत आहे ॲज कम्पेअर्ड टू हाफ वे रेक्टिफायर. त्याच्यामुळे इथे VDC इज इक्वल टू 2 times V पीक बाय पाय आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा, रिपल इज लेस बिकॉज रिपल फ्रिक्वेन्सी इज 2f इन, म्हणजे इनपुट फ्रिक्वेन्सी जी काय असेल ती इज इक्वल टू 100 Hz अँड रिपल फॅक्टर इज 0.48. आपल्याला माहीत आहे की ॲज कम्पेअर्ड टू फुल वे रेक्टिफायर आणि हाफ वे रेक्टिफायरची रिपल फ्रिक्वेन्सी 1.2 आहे आणि फुल वे रेक्टिफायरची रिपल फ्रिक्वेन्सी किती आहे, तर रिपल फॅक्टर किती आहे, 0.48 आहे. बरोबर आहे. त्यामुळे जे रिपल कसा आहे याच्यामध्ये असणारा लेस आहे. आता याच्यानंतर थर्ड, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज नॉट रिक्वायर्ड, दॅट मीन्स लो कॉस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर ही एक समजा एवढ्या याच्यामधली एक महागडी गोष्ट आहे. ट्रान्सफॉर्मर कुठला वापरता त्याच्यावरून तुमच्या रेक्टिफायरची किंमत ठरत असते. मग हा ट्रान्सफॉर्मर जर समजा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर घेतला तर तो कॉस्टली जातो आणि सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी वापरलेलं नाही, ॲज युजल ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. त्याच्यामुळं हे एक लो कॉस्ट रेक्टिफायर म्हणून ओळखलं जाते. फोर्थ आहे, द पीक इनवर्स व्होल्टेज इज ओनली VP becomes maximum secondary voltage of transformer is VP in bridge rectifier. PIV peak inverse voltage appears across 2 diodes. म्हणजे काय, सपोज इन द फर्स्ट हाफ सायकल A terminal is positive with respect to B, then diode D2 and D4 are in reverse bias and shows the reverse polarities across diodes. इथं दाखवलं आहे आपल्याला. म्हणजे इथे काय म्हणले, पीक इनवर्स व्होल्टेज इज ओनली V पीक बिकॉज मॅक्झिमम सेकंडरी व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर इज V पीक. म्हणजे त्या सेकंडरी कॉईल जी आहे यानं जे काय व्होल्टेज प्रोव्हाइड केलेलं आहे तेच तुमचं काय असेल, पीक व्होल्टेज असेल. बरोबर आहे. आणि सेकंडरी कॉईलने ट्रान्सफर केलेलं व्होल्टेज कसं असतं, ॲज कम्पेअर्ड टू प्रायमरी कॉईल ते कमी असते. समजा 230 व्होल्टेज एवढं इनपुट आहे, परंतु आपल्याला पाहिजे 12 व्होल्ट, तर सेकंडरी कॉईलला आपल्याला 12 व्होल्टच देते आणि तीच व्हॅल्यू या ठिकाणी पीक व्होल्टेज म्हणून यूज केली जाते. त्याच्यामुळं त्या ठिकाणी पीक इनवर्स व्होल्टेजचा जो ड्रॉबॅक होता कुठं फुल रेक्टिफायरमध्ये आहे या ठिकाणी ओव्हरकम होतो. आणि डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत बघा. डिसॲडव्हान्टेजमध्ये काय सांगितलं, पहिल्यांदा आपल्याला इन ब्रिज रेक्टिफायर 4 डायोड्स आर रिक्वायर्ड बट दिस ड्रॉबॅक इज नॉट मच इम्पॉर्टंट. आता याच्यामध्ये एक ड्रॉबॅक काही लोकांनी सांगितलं की याच्यामध्ये 4 डायोड वापरावे लागतात. डायोड ही एक चीप गोष्ट आहे किंवा आपण त्याला अवेलेबल करू शकतो किंवा ती जास्त महागडी नाही, परंतु हा ड्रॉबॅक त्यामुळे तेवढा इम्पॉर्टंट नाही. परंतु हा एक ड्रॉबॅक आहे ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट हाफ वे रेक्टिफायर आणि फुल रेक्टिफायर. तिथं सिंगल आणि डबल डायोड आपण यूज केले, या ठिकाणी 4 डायोड्स यूज केलेले आहेत. ठीक आहे. सेकंड आहे, सिमिलरली फॉर ईच हाफ सायकल 2 डायोड्स आर कंडक्टिंग अँड बोथ डायोड्स आर
in series with RL which drops output voltage by 0.7 volt plus 0.7 volt, that is 1.4 volts, where 0.7 volt drop takes place across each diode if it is a silicon diode. आता आपल्याला माहित आहे की PN जंक्शन डायोड तुम्ही सिलिकॉन जर्मेनियमचे स्टडी केले असतील सेमीकंडक्टर डिव्हायसेसमध्ये. तर सिलिकॉन डायोडचं जे बॅरियर पोटेन्शियल आहे ते किती आहे 0.7 वोल्ट आहे. म्हणजे याचा अर्थ त्याच्या अक्रॉस 0.7 वोल्ट, एका सिलिकॉन डायोडच्या अक्रॉस 0.7 वोल्ट एवढं व्होल्टेज ड्रॉप होईल. मग इथं आपण काय केले, प्रत्येक केसेसमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल किंवा निगेटिव्ह हाफ सायकल असेल, दोन्ही पण केसेसमध्ये 2 डायोड्स फॉरवर्ड बायस असतात आणि 2 डायोड्स रिव्हर्स बायस असतात. मग जे 2 डायोड फॉरवर्ड बायसमध्ये आहेत ते सिरीजमध्ये आहेत कशासोबत, लोड रेजिस्टन्ससोबत. त्याच्यामुळं एका डायोडचं जे बॅरियर पोटेन्शियल आहे 0.7 वोल्ट आहे, त्यामुळे 2 डायोडचं किती असेल 0.7 प्लस 0.7 आणि दोन्ही मिळून 1.4 वोल्ट एवढं व्होल्टेज काय करतील, स्वतःच्या अक्रॉस ड्रॉप करतील. हा एक त्याचा ड्रॉबॅक असू शकतो. आणि त्यांनी काय सांगितलं की जर हा सिलिकॉन डायोड असेल तर, आता दुसरे डायोड असेल तर त्यांचं बॅरियर पोटेन्शियल आणखीन वेगळं आहे, त्यानुसार तेवढं व्होल्टेज काय होईल, ड्रॉप होईल. आता पुढे काय म्हणलं बघा, इट रिड्युसेस द आउटपुट व्होल्टेज बाय 1.4 वोल्ट. म्हणजे आपल्याला आउटपुट व्होल्टेज जर समजा फॉर एक्झाम्पल 10 वोल्ट भेटणार असेल आणि या ठिकाणी आपण ह्या ब्रिज रेक्टिफायर जर यूज केलेला असेल तर 2 डायोडमुळं 1.4 वोल्ट एवढं व्होल्टेज ड्रॉप होईल आणि आपल्याला जे मिळणारं व्होल्टेज आहे ते किती असेल 8.6 वोल्ट एवढं असेल, कारण त्या ठिकाणी 1.4 वोल्ट आउट ऑफ 10 वोल्ट काय झालं, ड्रॉप झालं. आता बघा, इट इज सिग्निफिकंट इन लो व्होल्टेज पॉवर सप्लाय. इट मीन्स दिस रेक्टिफायर कॅन नॉट बी यूज्ड इन व्हेरी लो व्होल्टेज पॉवर सप्लाय. म्हणजे ही जी गोष्ट आहे 1.4 वोल्ट, आपल्याला वाटतं की 1.4 वोल्ट एवढं काय इम्पॉर्टंट आहे, 1.4 वोल्टला काय फरक पडणार आहे आपल्याला एवढा, कारण आपल्या घरामध्ये येणारं जे आउटपुट आहे ते 230 वोल्टचं असेल, आपण त्यातून पाहिजे तेवढं व्होल्टेज घेऊ शकतो. परंतु जे असे काही डिव्हायसेस आहेत जे लो पॉवरवरती ऑपरेट होतात किंवा ज्या ठिकाणी लो व्होल्टेज गरजेचं आहे, तर त्या ठिकाणी समजा 2 वोल्ट लागणार आहे, त्यापैकी 1.4 वोल्ट ड्रॉप झाला तर ते डिव्हाइस वर्क करू शकणार नाही. किंवा 5 वोल्टची समजा आउटपुट आपल्याला गरजेचं आहे मोबाईलच्या चार्जरसाठी, तर किंवा 12 वोल्टचं गरजेचं आहे, त्यातलं जर समजा 1.4 वोल्ट जर ड्रॉप झालं तर ते व्होल्टेज या ठिकाणी कसं आहे, कन्सिडरेबल आहे किंवा मेजरेबल आहे. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की इट इज सिग्निफिकंट इन लो व्होल्टेज पॉवर सप्लाय. लो व्होल्टेज पॉवर सप्लायमध्ये ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. ठीक आहे, हे झाले ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. इथं या ठिकाणी आपला ब्रिज रेक्टिफायर संपलेला आहे आणि नंतर मग आपल्याला आता फिल्टर्स स्टार्ट करायचं आहे नेक्स्ट लेक्चरला. आणि कंपॅरिझनचा एक टेबल आहे, तो टेबल देखील आपण डिस्कस करू नेक्स्ट लेक्चरला. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.